दिव्यपदेशस्य विषयं यं प्रचक्षते वेदान्तेन जगन्मूलं तन्नमामि परं शिवं यत्कृपामहं वन्दे तन्मरुळार्यं जगद्गुरुं येन संरक्षितं देशे वीरशैवमथं परम्। गुरुप्रसादाची थोरी महिमास श्रेष्ठ भारी प्रसाद घेता श्री स्वामीचा नाश हो यशडरिपोचा मी तुपनाहा नुरे सुख अक्षयी घेरे प्रसाद घेता श्री स्वामीचा नाश हो यशडरिपोचा लक्ष्मण मने घ्यावो जन्म मृत्यू चुकरावो प्रसाद घेता श्री स्वामीचा नाश हो यशडरिपुचा शुभार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा चार चरणाचा अभंग महाशिवरात्रीच्या पर्वकालाच्या निमित्ताने चालत असलेल्या या सप्ताहामध्ये प्रसाद रूपी अभंग आपण निवडलेला आहे आणि या शुभप्रसंगामध्ये रासिन गावच्या कुलदैवतांना मनामध्ये स्मरण करून आज आपण या कीर्तनरूपी सेवेसाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागली आणि असे वाट पाहत असलेले मृदंगाचार्य असतील, टाळकरी असतील, गायक असतील, श्रोतेवर्ग असेल, सर्वच या श्रोतेवर्गांच्या हृदय अंतःकरणामध्ये निवास करत असलेल्या चित्शक्तीलाही नमन करून आजच्या सेवेला आपण प्रारंभ करूया। शुभार गुरुची महतीच आगार आहे। आपण आज प्रसादाचा अभंग निवडलेला आहे आणि प्रसादाचा अभंग म्हटलं की प्रसाद प्रसन्नता असते आणि ही प्रसादाची वेळ आहे आणि ही प्रसाद घ्यायचा आपल्याला कुणाचा। आज आपण एवढा सप्ताह केला आणि या सप्ताहामध्ये आपण सगळेजण अतिशय आनंदाने भगवान शिव परमात्म्याची आराधना करू लागलो होतो आणि आराधना करत करत आपण आज प्रसादाकडे आलेलो आहोत। आजच्या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन पण म्हटलं जातं आणि काल्याचं कीर्तन पण म्हटलं जातं। शब्दाचा भेद आहे परंतु या 7 दिवसामध्ये चालत असलेल्या सप्ताहामधला जो मेन प्रसाद आहे, मेन काला आहे, तो काला म्हणजे आजचा प्रसाद। आणि असा प्रसाद घ्यायचा म्हटल्यानंतर गुरूंच्याकडून प्रसाद घ्यायचा आहे। मग गुरूंच्याकडून प्रसाद घ्यायचा म्हटलं तर आपल्याला थोडीशी वाट बघावीच लागणार होती, कारण गुरूंनी सुद्धा तुमच्या गावाला यायला बऱ्याच वर्ष वाट बघितली आहे आणि म्हणून तुम्हाला वाट बघायची पाळी आली असावी असं मला वाटतं बरं का। कारण मी सुद्धा सकाळी काल दिवसभरापासून अतिशय कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो। आज सकाळपासून सुद्धा 2 कार्यक्रम करून मग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। म्हणजे जो हा विषय नाही आहे, काल रात्रभर दिवस रात्र जागावीच लागते, त्यात काही प्रश्नच नाही आहे। परंतु हे करत असताना तरीसुद्धा आम्ही 10 वाजता इथे येण्याचा प्रयत्न आटोकाट या ठिकाणी करत होतो, परंतु करत असताना सद्गुरुनाथाची कृपा आणि देवाची बोलावणं हे माणसाला असणं गरजेचं असतं आणि त्यानुसार आपण हा प्रोग्राम या ठिकाणी चालत असतो। आणि गुरुची महतीच अशी आहे की ज्या वेळेला गुरु जाग्यावर येतो, ज्यावेळेला गुरु आपल्या पाठीशी येतो, त्यावेळेला आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून सांगतात सद्गुरु सारिका असता पाठीराका इतरांची लेखा कासयामध्ये। आणि गुरूंच्या हातून आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे, गुरूच्या मुखातून आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे म्हटल्यानंतर मग आपल्याला गुरूंचं थोडं भजन करावंच लागणार असतं।
देई मग देवा जन्मोजन्मी. ही गुरुची महती आहे. गुरु हा असा शब्द आहे. गुरु हा व्यक्ती नसून गुरु हे एक तत्व आहे आणि त्या तत्वाला अनुसरून आपण सगळेजण कार्य करत असतो. मग तो गुरु ज्या वेळेला येतो त्यावेळेला जाती कुळगोत्र न पाही शंकर भक्ताचे माहेर स्वामी माझा, अशा न्यायानं गुरु सगळ्यांना कृपा आशीर्वाद करत असतात आणि आपणाला जे अंधकार आहे ते अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे अंधकार आमचं दूर करण्यासाठी अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाखया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञान अंधकाराचा पार दूर करायचा असेल तर या ठिकाणी गुरु हा मधी असणं गरजेचं आहे. आणि ह्या गुरुच्या तत्वाला अनुसरून आपण जे काय कार्य करत असतो त्या कार्याला फार महत्त्व असतं. म्हणून या ठिकाणी लक्ष्मण महाराजांनी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी अभंगाची रचना केली. आणि रचना करत असताना आणि पहिल्या चरणामध्ये आपल्या सुंदर या ठिकाणी वर्णन केलं आहे. गुरु प्रसादाची थोडी, गुरु प्रसादाची थोडी, गुरु प्रसादाची थोडी, गुरु महिमा श्रेष्ठ भारी. या ठिकाणी सांगतात गुरु प्रसादाची महिमा. गुरुच्या हातातून आलेला एक कणस रूपी अन्नमय प्रसाद जर असेल आणि तो जर आम्ही सेवन केला तर या ठिकाणी आम्हाला खूप मोठी शक्ती प्राप्त होतात. आणि त्या प्रसादाची महती सांगत असताना माऊली सांगतात गुरु प्रसाद आणि त्याची थोरी. किती वर्णावी म्हणून सांगतात तर या ठिकाणी सांगतात की प्रसादाची महिमा सांगता येत नाही, वर्णवता येत नाहीये. म्हणून त्या प्रसादाला गुरु प्रसादाची थोडी, महिमा श्रेष्ठ आणि भारी, तीन उपमा दिला तरी सुद्धा त्या प्रसादाची महिमा वर्णावयाला कमी पडत असते. आणि म्हणून या ठिकाणी प्रसाद हा फार महत्त्वाचा असतो. अन्नमय प्रसाद आपण ज्या वेळेला सेवन करतो त्यावेळेला आपल्याला क्षणिक प्रसन्नता प्राप्त होते. आणि ज्या वेळेला आपण गुरुमय प्रसाद सेवन करतो, गुरु तत्वाचा प्रसाद आपण सेवन करतो त्यावेळेला मात्र आम्हाला अजरा अमरातीची प्राप्ती निश्चितप्रमाणे प्राप्त होते. म्हणून सांगतात प्रसाद प्रसन्नतः. पीटी नसते तरी चालेल परंतु पकवाज वाजत चांगला आहे, स्वर देऊन टाकतात, काय हरकत नाही, खूप छान. त्याच्यामुळे कीर्तन बाजूला जात नाहीये. तर या ठिकाणी प्रसाद हा आपण घेत असतो. प्रसाद घेताना त्या प्रसादामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात आणि त्या प्रसादामधल्या विकाराला दूर करण्याचं काम सद्गुरुनाथ करत असतात. अन्नमय प्रसादाला ज्यावेळेला आपण ताटामध्ये वाढून घेतो त्यावेळेला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये अनेक दोष निर्माण झालेले असतात आणि ते दोष काढण्यासाठी म्हणून प्रत्येक वेळेला आपल्यापाशी गुरुची उपलब्धता होत नाही.
आणि म्हणून त्यावेळेला सांगितलेलं आहे, हातामध्ये उदक घ्यावं आणि संकल्प करावा. हे अन्नरूपी प्रसाद आहे, अन्न आहे. हे अन्न आपण ज्यावेळेला दुसऱ्याला अर्पण करतो त्यावेळेला त्या अन्नामध्ये परिवर्तन प्राप्त होते आणि म्हणून आपण ते अन्न दररोज सेवन करताना दुसऱ्याला समर्पित करण्याची पद्धती पूर्व परंपरेनुसार दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात, शिवयोगिनी संतृप्ते तृप्तो भवति शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेति चराचरम. असा संकल्प या ठिकाणी आपण करून हातामधलं उदक जर आपण खाली सोडलं आणि ताटाभोवती फिरवलं आणि ताटाला नमस्कार केला तर त्या ताटात असलेलं अन्न हे अन्न प्रसाद होतं. का तर या ठिकाणी आपण ते सर्व दुसऱ्याला अर्पण केलेलं असतं आणि दुसऱ्याला अर्पण केलेली वस्तू नेहमीच श्रेष्ठ असते. आणि म्हणून आपण आपल्याकडे पद्धती आहे देवाणघेवाण याची. आपल्याला कुणी काही जरी दिलं तरी आपण त्यातला एक कण दुसऱ्याला देतो आणि मग राहिलेला कण आपण सेवन करत असतो. कारण त्यातमध्ये मोह, माया, दंभ, अहंकार आदी षडविकार त्या अन्नामध्ये दडलेले नसतात, ते बाहेर निघून जातात. म्हणून त्या अन्नाला प्रसाद म्हणतात. आणि हे आपण प्रसाद सेवन करण्यासाठी एवढं 7 दिवस झालं भगवंताचं नामस्मरण, चिंतन, भजन, पूजन या ठिकाणी करत आहोत. या कलियुगामध्ये आपण जर करायचंच असेल तर सार्थक करून घ्यायचं आहे तर आपणाला भजन करावं लागेल आणि भजनाच्या माध्यमातून आपणाला प्रसाद या ठिकाणी घ्यावा लागेल. ज्यावेळेला आपण एकांत वेळेला जेवायला बसतो त्यावेळेला आपल्याला संकल्पाची आठवण येत नसते किंवा कुठल्या श्लोकाची आठवण येत नसते, परंतु ज्यावेळेला आपण समुदायामध्ये बसतो त्यावेळेला कोणी ना कोणी पंक्तीचे श्लोक म्हणतच असतात महाराज. आणि ते म्हणलेले तरी आपण कमीत कमी ऐकतो आणि त्या प्रसादाला अन्न हे स्वरूप न समजता ते प्रसाद रूपी अन्न आहे म्हणून आपण सेवन करतो. म्हणून आपण प्रसाद हा महत्वाचा उद्देश या ठिकाणी प्राप्त करतो आणि त्यामुळे आपण घेतलेला एक कण सुद्धा तो प्रसाद होतो. प्रसादाची महिमाच अगाध आहे आणि ती इतकं श्रेष्ठ त्यातमध्ये तत्व दडलेलं आहे. एक कथा सांगून जातात. त्या ठिकाणी का गावामध्ये असं एक सप्ताह चाललेला होता आणि त्या सप्ताहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अन्नदान चालू होतं आणि हे अन्नदान सतत चालू असताना रात्री झालेली होती आणि सर्व आवरावरी करून सर्वजण निवांत बसलेले होते. त्यामध्ये भगवंत या ठिकाणी आलेल्या भाविकांची परीक्षा घेत असतात आणि ती परीक्षा घेण्यासाठी भगवंत एका वृद्ध माणसाचं रूप धारण करतात आणि तिथे येतात आणि म्हणतात, मी फार भुकेजलेलो आहे आणि मला काहीतरी तुम्ही द्या. त्यावेळेला सर्व आवरावरी झालेली होती. राहिलेला प्रसाद सुद्धा सर्वांना गल्लीत जाऊन वाटून टाकलेला होता. भांडी धुवून घासून त्या ठिकाणी निवांत ठेवलेली होती आणि आता झोपायच्या पाठीमागं लागलेली होती मंडळी. आणि तेवढ्यात ते ग्रस्त तिथं आले आणि त्यावेळेला तिथं आलेला हे ग्रस्त भुकेजलेला आहे असं पाहून त्यांना म्हटलं आता काय द्यावं. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आणि देवासमोर ठेवलेला जो लाडू रूपी प्रसाद आहे तो तिथं दिसला आणि तो तिथं करणारा कार्यकर्ता त्या मंदिरात गेला, देवाला नमस्कार केला आणि देवाला सांगितलं की या ठिकाणी हा ग्रस्त भुकेजलेला आहे आणि हा तुमच्यापाशी ठेवलेला हा जो लाडू आहे तो मी त्याला देतो. आणि म्हणून तिथला उचलला आणि त्या गृहस्थाच्या हातामध्ये ठेवला. महाराज हातात प्रसाद पडता क्षणीच प्रसन्नता निर्माण झाली महाराज. आणि त्या गृहस्थाने त्या लाडूतला एक कण आपल्या तोंडामध्ये टाकला आणि सांगितलं, माझं पोट भरलेलं आहे आणि हा लाडू तुम्ही परत घ्या. माझ्यासारखा कोणी अजून भुकेला आलेला असेल तर त्याला हा अन्नरूपी प्रसाद द्या. ह्याला म्हणतात गुरु प्रसाद. शुभार शुभार आणि अशी प्रसादाची महिमा आहे की ज्यामुळे एखादा व्यक्ती प्रसन्न होतो आणि प्रसन्न करून दुसऱ्याला प्रसन्न करण्याची भावना निर्माण करतो. त्या प्रसादामधली ताकद असते महाराज. आणि मग त्यावेळेला त्यांच्या खऱ्या अर्थाने केलेला हा सप्ताह पूर्ण होतो. आणि म्हणून शेवटचा दिवस इतका सुंदर व्हावा की या ठिकाणी त्याच्यामध्ये पारावार नसलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण पाहतोय
आजपर्यंत सर्वांची कीर्तनं झाली, परंतु शेवटी प्रसादाचं कीर्तन गुरु महाराजांच्या मुखातून व्हावं अशी तुमची गावकऱ्यांची इच्छा आहे. इतक्या दिवस वाईकर महाराज येऊन इथं तुमच्या प्रसादाला खूप मोठं कीर्तन सुंदर करून या ठिकाणी जात होते. त्यांचं गायनाचं अंग चांगलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी मार्गदर्शन करत होते. आणि यावर्षी पुन्हा आमच्याकडं आलं महाराज, या ठिकाणी आमच्याकडे आले आणि म्हटलं की महाराज प्रसादाचं कीर्तन तुम्हाला द्यायची इच्छा आहे आणि सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे. त्यावेळेला आमच्याकडे तर कार्यक्रमाची पूर्ण यादी पूर्ण झालेली होती आणि तरीसुद्धा त्यांच्या प्रेमाखातीर स्वामींनी आम्हाला विनंती केल्यानुसार त्या ठिकाणी आणि राशीन गावामध्ये पण तसं पण बरेच दिवस झालं येऊन आणि म्हणून त्यांची भेटही होते आणि थोडा इकडे तिकडे उशीर झाला तरी चालेल परंतु आपण जाऊया म्हणून त्यांची तारीख आपण नोंद करून घेतली आणि आज तुम्हाला सुद्धा पुन्हा गुरु महाराजांचा मुखातून प्रसादरूपी अभंगाचं विवेचन करायला या ठिकाणी संधी प्राप्त झाली. खरोखर आजचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे, अतिशय फार महत्त्वाचा दिवस आहे. का तर या ठिकाणी आजचा प्रसाद म्हणजे सर्व विश्व आनंदित झालेला प्रसाद आहे. सर्व विश्व आनंदित कसं काय झालंय तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे गेले कित्येक वर्ष प्रयागमध्ये लोक कुंभ स्नानासाठी जातात, कुंभ स्नान करतात आणि कुंभ स्नानाची सांगता सुद्धा कधी झाली आहे? आजच झाली. काल स्नान झालं आणि त्या कुंभ स्नानाचा महाप्रसाद कधी आहे तर आजच आहे. मग आज राशीन गाव सुद्धा इतकं पवित्र आणि भाग्यवंत आहे की या ठिकाणी आज तुम्हाला प्रसाद करायला प्राप्त झालेली संधी आहे. सुधार आणि अशा प्रसादाची महिमा आपण ज्यावेळेस वर्णावयाला घेतो त्यावेळेस शब्द फार कमी पडत असतात आणि म्हणून या ठिकाणी गुरु महाराज सांगत असतात, माऊली सांगत असतात, गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी आणि प्रसाद स्वामी आणि अशा प्रकारचा आपल्याला जर नाश करायचा असेल, आपल्या अंतःकरणामध्ये खूप मोठी अनोमल, माईक मल, कार्मिक मल या सर्व मलाने वेष्टीत असलेला हा शरीर रूपी देह आहे आणि या शरीराला स्वच्छ करायचं आहे तर आम्हाला काय केलं पाहिजे? भजन, चिंतन, नामस्मरण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे करत असताना आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही ज्या वेळेला हे कार्य करतो त्यावेळेला आमच्यामध्ये असलेलं काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि अहंकार हे 6 विकार फार मोठे विचित्र आहेत महाराज. तुम्हाला माहित आहे हे 6 विकार इतके विचित्र आहेत की आपल्याला कधीही उद्धारी येऊ देत नाहीयेत. म्हणून आम्हाला प्रपंच पुनरपि मरणम पुनरपि जलशयनम अशा प्रकारे आम्हाला प्रपंच करावा लागतो आणि प्रपंच हा करावा लागतो, परमार्थ पण करावा लागतो. प्रपंच करावा लागत नाही, प्रपंच करावा लागत नाही. तुम्ही मी होय म्हणलं तर तुम्ही पण होय म्हणू नका, तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार मंडळी आहात कारण तुम्ही सर्वांचे कीर्तन ऐकलेले असतात. श्रोते वर्ग इतका चतुर असतो, इतका चतुर असतो, गप बसून सगळा कार्यक्रम असतो. इथं गादीवर बसणाऱ्या माणसाला काय बोलावं काय बोलावं कळत नसतं कारण श्रोत्याकडे इतका साठा असतो, इतका साठा असतो की त्यांनी श्रवण भक्ती खूप मोठी केलेली असते आणि त्या श्रवण भक्तीचा एवढा साठा झालेला असतो. म्हणून साधू, संत, कवी, ऋषी, मुनी सगळेजण श्रोतेगणांना नमस्कार करतात आणि ही श्रोतेगणातली ताकद कशामुळे येते तर त्यांच्यामध्ये असलेला काम, क्रोध, लोभी, षडविकार हे दूर होतात. तुम्हाला माहिती आहे एका गावामध्ये असंच खूप मोठं सप्ताह चालू होता आणि त्या सप्ताहामध्ये खूप मोठं अन्नदान व्हायचं, भजन व्हायचं, कीर्तन व्हायचं, शिवपाठ व्हायचा, हरिपाठ व्हायचा, सगळं काही व्हायचं आणि त्यामध्ये अतिशय आनंदाने सप्ताह संपन्न झाला आणि त्या सप्ताहामध्ये हे षडविकार पण आलेले होते. त्याने ही सगळं बघितलं. बघता बघता काय झालं की त्यांनी म्हणजे एकेकाच्या मनात एक एक विकार या ठिकाणी सोडून द्यायचा आणि सोडून देत असताना वेळ गेला आणि वेळ गेल्यावर तिथला सप्ताह संपला. सप्ताह संपला मग आता जायचं कुठं? दुसऱ्या सप्त्याकडे जायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी
आपलं आपलं गबाळ बांधलं आणि सप्त्याकडे निघाले. सप्त्याकडे निघाले महाराज. जात असताना पावसाळ्याचा दिवस होता, पाऊस भरपूर पडलेला होता आणि म्हणून नदीला पूर आलेला होता. आणि त्या नदीच्या पार जायचं आहे म्हटल्यानंतर त्या सर्वांनी विचार केले की आपल्याला जर कुणाला पोहायला येत नाहीये, मग आपण जायचं कसं, जायचं कसं. त्यामुळे ते सांगितले की आपण भोपळा बांधू आणि नदीत उडी टाकू आणि भोपळ्याच्या साह्याने पलीकडे जाऊ. सगळ्यांनी विचार केला, भोपळे घेऊन आले, पाठीला बांधले आणि नदीत उडी टाकून पैल तीराला गेले. तिथं गेल्यानंतर पलीकडे गेल्यानंतर त्या 6 जणांच्या मनामध्ये एक शंका आली महाराज. शंका आल्यानंतर त्यांनी म्हणले की आपण पलीकडच्या तीरावर किती जण होतो, बोला. 6 जण होतो. अलीकडच्या तीरावर किती जण आले हे मोजणं गरजेचं की नाही. नदीला खूप मोठा पूर आलेला होता, आधीच पोहता येत नव्हतं, पाठीला त्या ठिकाणी भोपळा बांधून पुढे आलेलं होतो. मग एखादा वाहून गेला तर पुन्हा त्याच्या घरच्याला काय सांगायचं, असं म्हणून त्यांनी विचारायला चालू केली, म्हणजे मोजायला चालू केलं. आणि मग मोजता मोजता मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 प्रत्येकाने मोजलं, पण तो त्यांच्यातला 6वा त्यांना सापडलाच नाही महाराज. मोजताना कसं मोजलं त्यांनी, 1 2 3 4 5 6वा त्यांनी मोजलाच नाहीये. म्हणून प्रत्येकाने मोजलं आणि मग त्यांना काही 6वा सापडला नाही. आणि मग पुन्हा मोठमोठ्याने रडायला चालू केलं महाराज. माझा 6वा कुठं गेला, आता घरी गेल्यानंतर काय सांगणार, वगैरे वगैरे सगळं गौरून रडायला लागले. त्या तीरावरती त्यांनी रडण्याचा हलकल्लोळ केला. आणि तिथून जात असताना एक सद्ग्रस्त या ठिकाणी मोठा शेतकरी या ठिकाणी आपल्या बाईकवरती निघालेला होता. आणि जाता जाता या ठिकाणी यांचा रडण्याचा विषय बघितल्यानंतर का रडतंय म्हणून तिथं गेले आणि त्यांना विचारले की अरे बाबा हे का रडताय तुम्ही. ते म्हणले काय सांगायचं तुम्हाला, आम्ही पलीकडच्या सप्त्यामध्ये गेलो होतो, तुमच्या गावात सप्ताह म्हणून कळालं होतं, म्हणून आम्ही नदीतून पळत इथं आलो. परंतु आम्ही तिकडे 6 जण होतो, इकडे आल्यानंतर आम्ही 5 जणच आहे आणि आमचा आतला 6वा वाहून गेलेला आहे, असं म्हणून तो रडायला लागला. ह्याने विचार केला डोक्याला हात लावून, हे 6 जण तर दिसत आहेत आणि हे मोठमोठ्यांतर रडायला लागलेत, काय भानगड आहे. मग त्यांनी म्हणले आम्हाला 6वा. मग ते म्हणले, त्याने म्हणले मी तुमच्यातला जर 6वा आणून दिला तर तुम्ही काय करणार. ते म्हणले देवासारखे हात पटकन पाय धरले 6 जणांनी. आमच्यातला तुम्ही 6वा आणून देणार म्हटल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी देवच आहात आणि देव आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुम्ही आणून द्या, तुम्ही म्हणाल ते आम्ही करायला तयार आहे. काय म्हणले, तुम्ही म्हणाल ते आम्ही करायला तयार आहे. त्यावेळेला ह्या सावकाराला वाटलं बघा तुम्ही या ठिकाणी चुकचाल. ते म्हणले छे आम्ही वायद्याचे पक्के आहेत, जिथं जाणार म्हणलं की तिथं गेल्याशिवाय राहत नाही म्हटले. आणि मग त्या माणसाने एक तिथं नदीच्या तीराला एक बेश्रमाचं झाड आलेलं होतं, त्या बेश्रमाचा फोक काढला आणि एक प्रत्येकाला वाजवला. ही 1, ही 2, ही 3 4 5 आणि पुन्हा 6व्याला उभा केलं आणि जोरात मारला आणि घ्या तुमचा 6वा म्हटले. 6वा आलेला बघितल्यानंतर आनंद झाला महाराज. आणि आनंदाच्या बहरामध्ये त्याने नाचू लागले, तुम्ही म्हणाल ते करू लागले. ते म्हणले माझ्याकडे तुम्ही आता साल घातलं पाहिजे. ते म्हणले बरं झालं आता सुगीचे दिवस चालू आहेत. तुमच्याकडे चालू आहेत का. हां तिकडे पण सुगीचे दिवस चालू होते. म्हटले चला 6 जण फुकट मिळालेले आहेत. मग घरी घेऊन गेले. घरी घेऊन जाताना एक आजीबाई दारात बसलेल्या होत्या आणि आजीबाईंनी त्या 6 व्यक्तींना बघितलं आणि पोराला म्हटले अरे 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 हे 6 घरात घेऊ नको. ते म्हटले आजी तुला काही कळत नाही, आता एकतर माणसं मिळत नाहीत, 500-600 रुपये पगार झालेली आहे आणि हे आपल्याकडे फुकट जेवणावरही आलेले आहेत आणि ह्यांना का घेऊ नको म्हणते. आणि या 6 जणांमुळे वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यावेळेला त्यांनी म्हणले काय तुझं आजी ऐकणार नाहीये, म्हणून त्या आजीचं काही ऐकलं नाही. त्या 6 जणांना घरात बोलावलं, मस्तपैकी यथेच्छ जेवण घातलं
आणि त्यांना सांगितलं की चला आता मी तुम्हाला काम सांगतो. ते म्हणजे आनंदाने, आम्ही तर तुमच्याकडे कामासाठी चालू आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी म्हटले तुम्हाला शेतात काम करावं लागेल, तुम्ही कुठं लावाल तिथं आम्ही काम करायला तयार आहे म्हणले. आणि मग ह्या सगळ्या 6 जणांना शेतावर हे ग्रस्त घेऊन गेले. शेतावर घेऊन गेल्यानंतर त्यांनी बांधावर उभं राहिले. एका बाजूला नुकताच ऊस लावलेला होता, कमरेला ऊस आलेला होता, मस्त हिरवागार ऊस दिसू लागलेला होता. आणि एका साईडला एड्या बाबळीची झाडे होती. मग त्यांनी सांगितलं की हे बघा, ह्या साईडची जे एड्या बाबळीची झाडं आहेत ना ती सगळी तोडून काढायची आहेत म्हटले, म्हणजे आपणाला एवढाच ऊस पुन्हा इकडे लावता येतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आणि त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाडी कोयतं दिले आणि दुपारचं जेवण आणण्यासाठी म्हणून आणि गावातली काही कामं उरकण्यासाठी म्हणून तो ग्रस्त निघून गेला. हे 6 जण पुन्हा त्या ठिकाणी कामाच्या तयारीला, आम्ही कसं कंबर बांधून उभारलं तसं ते पण कंबर बांधून उभा राहिले. आणि विचार केला त्यांनी की म्हटले मालकाला थोडी अक्कल कमी आहे म्हटले, मालकाला थोडी अक्कल कमी आहे म्हटले, जे वाळलेलं आहे ते नंतर काढायचं असतं, हिरवं आहे ते आधी काढायचं असतं. तुम्ही तसंच करता ना? तसं नाही करत. त्या माणसाने विचार केला 6 माणसांनी, आणि एड्या बाबळी काढण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलं, ऊसच काढायला सुरुवात केली महाराज. आणि बघता बघता त्यांनी सप 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 1 एकरभर ऊस साफसफाई करून टाकला. हा माणूस दुपारची कामं उरकून या ठिकाणी इथं आला, बघतो तर काय ऊस गायब. त्यांनी डोक्याला हात मारून घेतला, म्हणजे अरे अरे हे काय केलं. ते म्हणले करायचे तेच केलं. म्हटले तुम्हाला कळत नव्हतं, तुम्ही आम्हाला सांगितलं वाळलेली झाडं काढायला. वाळलेली झाडं कधी पण आपण काढू, पण आधी ओली झाडं करणं गरजेचं आहे, कारण ती लवकर लवकर वाढत असतात, पुन्हा ती डबल काम होतं म्हटले. त्यामुळे सांगितले, कपाळाला हात बेडवून घेतला, सांगितले म्हणले ह्याच्यासाठी आम्ही 50,000 रुपये खर्च केला बाबा रो, आणि हे ऊस लावला होता आणि हे ऊसच तुम्ही काढला म्हटले, आता काय करायचं. मग ते म्हणले झाली चूक, आता काय करायचं, झाली तर होऊ दे बाबा, आता ह्याचे भारे बांधा, घरामध्ये जनावर आहेत म्हशी गाई वगैरे, त्यांना चारा होईल म्हटले. यांनी चारा होईल म्हटल्यानंतर यांनी एकाला वजन उचलण्या इतकं या ठिकाणी ते ऊस काढलेला बांधला, डोक्यावर घेतला आणि घरी नेऊन टाकायला सुरुवात केली. घरी निघाल्यानंतर दारात कोण बसलेलं होतं, आजी बसलेली होती की नाही. त्या आजीने त्या माणसाकडे बघितलं आणि त्यांच्या डोक्यावरती ते भारे बघितल्याबरोबर आजीची तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज. आणि तेवढ्यात ते माणसं त्या आजीपाशी जाऊन पोहोचले आणि गप आतमध्ये जावं का, त्या आजीला विचारले, आजी हे वज कुठं टाकू. काय म्हणले असेल आजी, रागानं लाल झाली होती. ती म्हणली टाक माझ्या डोक्यावर. म्हणता क्षणी 6 जणांनी गपागप आजीच्या डोक्यावर. मग आजी राहिली असेल का महाराज, आजी जाग्यावरच गुपचूप झाली. हा पाठीमागून पुन्हा गाडीवर आला. गाडीवर आल्यानंतर बघितल्यानंतर अरे 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 घरात टाकायचं, टाकून इथं रस्त्या म्हणजे दारात का टाकलं. ते म्हणले आम्हाला काय करायचं आहे, आजीच म्हणलं टाका आमच्या डोक्यावर, आम्ही टाकलं तिच्या डोक्यावर. त्यांनी पुन्हा गडबडीनं ते बाजूला काढलं ते डोके भारे, तर बघते तर आजी गेलेली होती महाराज. मग पुन्हा गेल्यानंतर माणसाला जास्त वेळ ठेवत नाहीत महाराज, लगेच बाहेर हाकावलं जातं. मग या ठिकाणी त्यांनी लगेच तिरडी बांधायला सुरुवात केली. सगळं झालं आणि गाव चालू झालं आणि अंतयात्रा सुरुवात झाली. सगळ्या माणसांनी त्या तिरडीला खांदे दिले, एक जणांनी पुढे धरलं, घेऊन पुढे चालले. पावसाळ्याचे दिवस होते. त्यांच्या गावातला एक नेम होता की पांदीतूनच पुढे जायचं, असं लांबून नाही जायचं, पांदीतूनच जायचा नेम होता. आणि पांदीत चिखल आणि पाणी भरपूर होतं. पावसाळ्याच्या दिवस म्हणल्यानंतर चिकचिक भरपूर असते. आणि तशा अवस्थेमध्ये गावातली लोक पांदेपर्यंत या ठिकाणी मैताच्या पाठीमागं आली. खांदा देणारी माणसं पण म्हटली, आता घरातल्या माणसाला म्हणजे कुणाला तर आता द्यायला सांगा. आता कोणी द्यायला तयार नाही. म्हटल्यानंतर हे जी 6 माणसं होती ना,
त्या 6 माणसाला म्हणले द्या कांदा आता. चौघांनी 4 खांदे पकडले, आजीचं एकानं मुंडकं पकडलं आणि पुढी शिकाळ्या धरणाऱ्या माणसाकडे गेले आणि म्हणले तुम्ही तर कशाला येता उगं, तुम्ही पण जावा इकडून, आम्ही घेऊन येतो म्हणले हे सगळं. म्हणून त्या शिकाळे पण त्यांच्या हातातली घेतली आणि ह्या 6 जणांची यात्रा पांदीतून निघाली महाराज. आणि ह्या सगळ्यांची यात्रा बाहेरून रस्त्याने निघाली. हे राम नाम सत्य लगेच निघाली पुढे. आणि जाता जाता या ठिकाणी त्यांनी काय बघितलं नाही, हे पाय काढ ते पाय र, हे पाय काढ ते पाय र करत निघाले. निघताना या ठिकाणी पांदीतून बोरीची झाडं अशी खाली लोंबत होती महाराज. आणि त्या आजीला त्या ठिकाणी व्यवस्थित बांधलेलं नव्हतं गडबडीमुळं आणि त्या बोरीच्या फाट्याला अडकून ती आजी तशीच वरी आणि ह्यांची अंतयात्रा तशीच पुढी. राम नाम सत्य हे राम नाम सत्य निघाली पुढी आणि त्या स्मशान भूमीपर्यंत गेली. तिरडी खाली ठेवली, त्या ठिकाणी ते सगळं सरण रचलं आणि तवर त्यांनी त्या तिरडीकडे बघितलं ना, सरण रचलं. आता गावातली माणसं यायला उशीर आहे, पावसाचा दिवस चालू झालाय, पाऊस डोक्यावर आहे, पाऊस येईल म्हणून त्यांनी काय केलं, गडबडीनं म्हटले तिथं उचलून आपण ठेवूया, तोपर्यंत सगळं सरण वगैरे हे करून ठेवूया, अंतिम लाकूड ठेवायचं ठेवूया शिल्लक असं म्हणून त्या तिरडीकडे गेले. आजी तिथं होती का? ते म्हणले काय आजी चॅप्टर आहे, उगवतच आम्हाला पांदीतून धावत पळत आणलंय. आणि असं म्हणताना एक आजी आपली त्या आजीला पोचवायला तराटी टेकीत पुढे आली होती. ती म्हणली आजी एवढं मग आम्ही पांदीतनं चालत कशाला आलो इथं, तुमच्याबरोबर मागणं आलं नसतं का चालत म्हणले, एवढा आगाऊपणा करायचं नसतं म्हणले, चला सरणावर आधी गपचूप म्हणले. त्या जिवंत आजीला घेतलं महाराज आणि त्या सरणावर बसवलं. माणसं यायला उशिरा, पाऊस यायला लागला म्हणून या ठिकाणी त्या जिवंत आजीला या ठिकाणी दहन दिलं. आणि महाराज हातपाय धुवायला म्हणून नदीवर गेले, त्यावेळेस दुसरी एक आजी तिथं चाललेली होती आणि हातपाय धुवायला तिथं थांबली होती. ते म्हणले आजी तुम्हाला आत्ता तर आम्ही तिथं सरणात दहन देऊन आले, आता आग लागलेली इजवायला इथं कशाला यायची काय गरज आहे का म्हटले. आणि महाराज त्याही आजीला उचललं आणि त्या सरणावरती नेऊन पोहोचवलं आणि हातपाय धुतले. हे माणसं यायच्या आधी ही 6 जण यात्रा कुठं माघारी पांदीतून माघारी यात्रा निघाली. निघाल्यानंतर परत लांब गेल्यानंतर जवळ आल्यानंतर ती आजी तिथं ती म्हणले आजी किती आगाव आहात हो म्हटले, 2 वेळा जाळलं तरी मेला नाही, आता इथं फाशी घेऊन मारायची काही गरज होती का म्हणले तुम्हाला, असं म्हणले. आणि त्याही आजीला पुन्हा खांद्यावर घेतला आणि इथं आणून उभा केलं. तोपर्यंत ही माणसं गावातली इथं आली होती. ते म्हणले काय केलं हे, ते म्हणले काय नाही तुमच्या आजीला एक चॅप्टर आहे म्हणले, त्या ठिकाणी 2दा आम्ही जाळलं तर तिकडे जाऊन फाशी घेऊन गेली म्हणून इकडे घेऊन आलो म्हणले. डोक्याला हात लावून घेतला महाराज आणि दहन केलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दुसऱ्याच्याच 2 आज्याला यांनी जाळलंय. मग त्या 6 जणांना धोपाटणे दिले आणि मग त्या 6 जणांना घराच्या बाहेर काढून टाकलं महाराज. शिवार आणि हा षडरिपू गेल्यानंतर अशी आमची आजी रूपी 3 आज्या आमच्या निघून जातात. मोह माया ममता रूपी 3 आज्या निघून जातात महाराज. म्हणून या ठिकाणी या 6 जणांना आपण थारा द्यायचं नाही. म्हणून लक्ष्मण महाराज सांगत असतात षडरिपू नष्ट करायचं आहे. आणि हे षडरिपू नष्ट केल्यानंतर महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात मी तो पण सुखा
मी तू पण कधी संपत? ज्या वेळेला आमच्यामध्ये षडरिपू निघून जातात त्यावेळेला महाराज आम्ही मी तू पणापासून दूर जातो. मी तू मी तू मी तू मी तू करत आपण माणूस खूप मोठा वाया जातो महाराज. आणि हे वाया न जाण्यासाठी आम्हाला भजन नामस्मरण याची आवश्यकता आहे महाराज. आणि हे आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला महाराज आपल्याला सुख प्राप्त होत असतं. आणि हे सुख प्राप्त करत असताना आपल्यातला मी तू पण घालवायचं असेल आणि मी तू पण गेला की माणसाला सुख कसं अक्षयी मिळतं. कसं क्षणिक सुख मिळत नाही महाराज. तुम्ही तीर्थाला गेलात कुठे जरी गेलात तरी तुम्हाला सुख किती मिळतं? एक क्षणभर मिळतं. हे क्षणभर असलेलं सुख आहे ना हे सुख फार आपणाला घातक असतं. आणि हे क्षणभर सुख देव कधीही आपणाला दिला तरी नको म्हणायचं. आम्हाला कसं अक्षय सुख पाहिजे. आणि अक्षय सुख पाहण्यासाठी बोलण्यासारखं भरपूर आहे बरं का. परंतु मला एकतर तासभर लेट झाला. पण तुम्ही सगळेजण घरून येताना नाश्ता करून आलात की नाही मला सांगा. आला ना? नाही आले म्हणल्यानंतर आता 4 वाजेपर्यंत चालला का हरकत नाही. आपण थोडं तरी विवंचन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी वरचा भाग सांगत चाललेला आहे. अध्यात्म तर मी सांगितलंच नाही कारण आधी पहिल्यांदा तुमचा रुसवा काढायसाठी मी थोडं तुम्हाला हसवायचा प्रयत्न केला. त्याचं कीर्तन माझं नसतं परंतु आज केलं कारण तुम्हाला थोडासा आनंद प्राप्त झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे एक अध्यात्म आहे आणि अध्यात्मातला रस आहे आणि तो रसपान करण्यासाठी हे या ठिकाणी कीर्तनाचं व्यासपीठ आहे. आणि ह्या व्यासपीठावरती आपण अध्यात्माचं चिंतन झालं पाहिजे. आणि म्हणून आपण अध्यात्माच्या चिंतनाकडे जायचं आहे. मी आणि तू हा शब्द फार वाईट आहे. मी आणि तू हा शब्द फार वाईट आहे. आणि हा मी आणि तू जर घालवायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला काय मिक्स करावं लागेल? ते हा शब्द मिक्स करावा लागेल तर आम्हाला आमच्यामधला मी आणि तू निघून जाईल. आपण ज्येष्ठ माणसांना काय म्हणतो? ते म्हणतो की नाही? ते शब्द आपण त्या मी आणि तू या शब्दामध्ये मिक्स केला पाहिजे. आणि हे मिक्स करत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण कसं मिक्स करायचं. तर या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण सांगतो. नाही सांगत आता. आणि एका गावामध्ये असंच एक सप्ताह चालला होता. गुरु महाराज आले होते. शब्दाचं प्रबोधन झालं होतं आणि प्रबोधन झाल्यानंतर गुरु महाराजांना घरी पाद्यपूजा करण्यासाठी घेऊन चाललेले होते. पाद्यपूजा करून जाण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी लाईन लागलेली होती. आणि त्या लाईनमध्ये गावातील खूप मोठे श्रीमंत 2 माणसं होते. आणि त्या 2 माणसांना वाटलं की सगळी माणसं न्यायला लागलेत मग आपण का नेऊ नये गुरु महाराजांना घरी. म्हणून त्या ठिकाणी त्या दोघांनीही आले. एक पहिला आला होता तर त्यांनी एक 3 कोटीची गाडी घेतली होती. किती? 3 कोटीची गाडी घेतली होती. आणि त्याला वाटलं की आपण आता आपलं घर जरा जुनं आहे मग आपण गुरु महाराजांना त्या जुन्या घरात नेण्यापेक्षा नवीन गाडीमध्ये बसूया म्हटले. आणि म्हणून त्यांनी गुरु महाराजांपाशी गेला आणि गुरु महाराजांना नमस्कार केला. म्हटलं की महाराज तुमचे चरण आमच्या कशाला लागू द्या? गाडीला लागू द्या. आणि हे गाडीला लागू द्या म्हटल्यानंतर त्यांनी गुरु महाराजांचं हे काहीतरी कानात कुजबूज केलेलं दुसऱ्या श्रीमंत माणसाने ऐकलं आणि त्यांनी नवीन घर बांधलेलं होतं. ती कितीचं होतं? 5 कोटीचं होतं. गाडी 3 कोटीची होती. हो घर 5 कोटीचं होतं. आणि ते माणूस आला म्हटलं की महाराज मी गावामध्ये खूप मोठी 5 कोटी खर्च करून घर बांधलेलं आहे आणि त्या घराला तुमचे चरण लागावे म्हणून तुम्ही माझ्या घरी चला.
आणि मग गुरु महाराजांनी दोघांनाही येतो म्हणून सांगितलं. जसं मी आज सगळ्यांनाच येतो म्हणून सांगितले आणि जाणार पण आहे, पण तो कुठं मागं आणि पुढे होणार आहे तसं गुरु महाराजांनी सांगितलं. परंतु गावातलीही दोन माणसं ऐकायला तयार नाहीत. आधी माझ्याकडं, आणि हा म्हणतो आधी माझ्याकडं, आधी मी नेणार मग तू ने, आधी मी नेणार मग तू ने, असा दोघांमध्ये झंगड पकड लागली. त्यावेळेला गुरु महाराज म्हटले, मी ज्याच्या गाडीमध्ये बसणार आहे त्याच्या घरी जाणार नाही, आणि ज्याच्या घरी येणार आहे त्याच्या गाडीत बसणार नाही. मग आता गुरु महाराजांना न्यायचं म्हणल्यानंतर गाडीत बसून न्यावं लागेल का चालत न्यावं लागेल? आता 5 कोटीचं घर आहे म्हणल्यावर गाडीतच न्यावं लागेल की नाही? आणि ह्यांची 3 कोटीची गाडी आहे म्हटल्यानंतर गाडीत बसून घरी न्यायला पाहिजे की नाही, किंवा गाडीत बसलं पाहिजे की नाही? मग त्या दोघांनी विचार केला. म्हटले की महाराज काय तर म्हटले, ते म्हटले की ज्याच्या गाडीमध्ये बसणार आहे त्याच्या घरी जाणार नाही, आणि ज्याच्या घरी येणार आहे त्याच्या गाडीत बसणार नाही. मग म्हणलं आता कसं करायचं? दोघांनी विचार केला आणि विचार करून सांगितलं, असं करू म्हणले, आपण दोघं एक होऊ. माझ्या नवीन गाडीमध्ये बसू दे, तुझ्या नवीन घरामध्ये माझ्या गाडीतून घेऊन जाऊ. दोघांचंही काम ओके होतंय. दोघांचं एकमत झालं महाराज. आणि गुरु महाराजांना विनंती केली की महाराज माझ्या गाडीत बसा आणि ह्यांच्या घरी जावा, आणि मग माझ्या घरी जाऊया. ते म्हणजे छान झाले तुम्ही सगळे. आणि मग गुरु महाराज याच्या नवीन गाडीमध्ये बसले. नवीन गाडीमध्ये पाय ठेवता क्षणीच महाराज असं पाय ठेवायला लागले. तोपर्यंत म्हणले महाराज, ते म्हणले काय झालं, हात खाली काय आलं का? ते म्हणले नाही, हे गाडीची पायरी कितीची आहे माहिती का? म्हटले वर्णन करायला सुरुवात केली. महाराज गाडीत बसले, या गाडीचा घेर, या गाडीची AC, या गाडीला किती एअरबॅग आहेत, किती याचं काय, सगळं गाडीत सांगायला चालू केलं. ही 5 कोटीवाला माणूस कुठं ग बसेल का त्या गाडीत बसल्यावर? घरी गेल्यावर आपल्या गाडीचं वर्णन सांगा, घराचं वर्णन सांगावं का? तिथं चालू केलं. ते म्हणले गप बस, तू माझ्या गाडीत आहेस, माझ्या गाडीचं वर्णन ऐकू दे. असं करत त्या ठिकाणी गेले. आणि मग गाडीतून घराच्या दारात उभारल्याबरोबर त्याही माणसानं तशी सुरुवात केली. महाराज म्हणले, या घराची पायरी तुम्हाला माहिती आहे का? म्हणले कोणत्या इंजिनियरनं बनवली आहे आणि किती रुपये याला लागलेली आहेत? ते म्हटले महाराज मला काय माहीत असणार आहे, मी तर आताच आलो इथं. मग ते असं करत करत या ठिकाणी घरात गेले. घरामध्ये गेल्यानंतर पाद्यपूजा झाली. आणि पाद्यपूजा झाल्यानंतर आता 5 कोटीच्या घराची महती मोठी असेल का 3 कोटी गाडीची महती मोठी असेल तुम्हालाच माहीत आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगायला चालू केल्यावर तिथं दोघांची भांडणं लागली. माझी गाडी घेऊन तर माझं घर श्रेष्ठ. ते या ठिकाणी मी आणि तू हा चालू झाला. त्यावेळेला गुरु महाराज सांगितले की अरे बाबांनो, तुम्ही दोघं भांडता तसं मलाही त्यातमध्ये घेऊन भांडा. आणि म्हटल्यानंतर असं भांडा, मी ते तू ते मी, असं म्हणा. अशी दोघांची भांडणं चालू झाली. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मी ते तू ते म्हणजे काय आहे? मी आहे तेच तू आहे, तू आहे तेच मी आहे. शिवहार शिवहार. म्हणजे आपल्यातला मी आणि तू निघून गेला आणि गुरु मध्ये आला की आपल्यातलं सगळं भांडण मिटतं आणि आपण आनंदी होतो. आणि असा आनंद घेण्यासाठी आपण इथं आलेला आहे. म्हणून सांगतात मितूपणा हा नुरे रे, सुख अक्षयी घेई रे. अक्षयी कसं घ्यायचं आहे आपण थोडं भजनाच्या माध्यमातून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण आपल्यातला मितूपण घालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी हात वरी करायचा आहे. करा हात वरी. हा हात करताना दोन्ही हात आपल्या समोर असले पाहिजे, असे एकमेकाकडे पाहणारे हात असले पाहिजे. मग शंकर उमाय Hey!
कुणी कुणी मनापासून आनंद घेतला, कुणी मनापासून नामस्मरण केलं, त्यांना या ठिकाणी प्रयागमध्ये स्नान केलेल्याचं पुण्य प्राप्त झालं म्हणून समजा. कारण आज काशी विश्वनाथाच्या आपण मंदिरात आहोत आणि त्याच विश्वनाथाने भगवती माता सरस्वती आणि प्रयाग या क्षेत्रामध्ये एक वरदान दिलं होतं. ज्या वेळेला गंगा आणि यमुना मिलन होईल त्यावेळेला सरस्वती तिथं येईल आणि त्या सरस्वतीच्या जवळ त्या दोन्ही नद्याचा उगम मिलन झाल्यावर तिथं अमृत कुंड निर्माण होईल असं या ठिकाणी वरदान दिलं होतं. अशा भगवान शिवशंकराच्या सान्निध्यात आपण दोन्ही हात वरी करून या ठिकाणी भगवंताचं नाम केलेलं आहे आणि त्या नामामुळे आपल्यातला मी तो पण निघून जाऊन मग आम्हाला तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगत असतात. सुख ब्रह्मानंदी होय, सुख ब्रह्मानंदी होय, सुख ब्रह्मानंदी होय, सुख ब्रह्मानंदी होय, सुख ब्रह्मानंद होय, गगनीयानंद मनाय. प्रसाद आपण घेतल्यानंतर आपणाला गगनात आनंदानं मानारा आनंद व्हायला पाहिजे आणि ह्या आनंदाच्या क्षणासाठी ही एवढा मोठा अट्टहास आहे महाराज. आणि या अट्टहासासाठी आपण सर्वजण नामस्मरण भजन संकीर्तन या ठिकाणी करत असतो आणि या प्रसादाच्या मध्ये एक गोडी कशामुळे आलेली आहे तर या ठिकाणी नामामुळे आलेली आहे. आणि नामामध्ये गोडी आहेच आहे, परंतु ते नाम घेत असताना आपण सगळ्यांचं एक संघटन आहे आणि या एक संघटनामुळे या प्रसादाला एक मोठी गोडी आलेली आहे आणि या गोडीचा महती, या गोडीची प्रसादाची थोरी आपण या ठिकाणी पाहत आहोत. कारण एकाने घेतलेली नामस्मरण आणि अनेक जणांनी मिळून घेतलेले नामस्मरण हे भगवंतापर्यंत लगेच पोचतं महाराज. कारण हा भगवंत हा भाविकांचा भुकेला आहे आणि हा भाविकाचा असलेला भुकेला हा भगवंत तुमच्यासाठी भूमंडळ धुंडाळीतो जाश्वनील म्हणतात. हे सर्व भूमंडळ चराचर आहे ना, हे सर्व चराचर तो भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये निवास करून सर्व चराचरामध्ये फिरत असतो आणि कुठेतरी भक्त आहे का, कुठेतरी भक्त आहे का असं विचारत जात असतात. भक्ताची महती कशी आहे? भक्त अनंत प्रकारचे आहेत आणि अनंत प्रकारच्या भक्तामध्ये आपण देव कुणाच्या अंकित असतो? मला सांगा, नामदेवाच्या बरोबरीला देव जेवत होता का? ज्ञानेश्वर महाराजांच्या पंक्तीला बसत होता?
कोणाच्या? नामदेवाच्या. मग दोघे कोण आहेत? सारखेच आहेत ना, भाऊ भाऊच आहेत की, मग भेद का? तर सांगितलं इथं गुरु हे तत्वभेद करून सांगतात की अरे अज्ञानपणामध्ये जर देव जरी आमच्या बरोबर असला तरी आम्हाला किंमत नाही, परंतु ज्ञानामध्ये आमच्या बरोबर देव नसला तरी चालेल, परंतु या ठिकाणी सद्गुरुनाथ आमच्या बरोबर आहेत आणि त्या सद्गुरुनाथाचा प्रसाद आम्ही घेतो आणि गुरु माऊली या ठिकाणी आमच्यावरती वरहस्त ठेवते. अशा प्रकारचं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं प्रबोधन करत असताना या ठिकाणी आपण पाहतो की प्रसाद हा घेतल्यानंतर गुरुच्या करकमलाद्वारे हा प्रसाद या ठिकाणी आपल्याला प्राप्त व्हावा आणि मग आपल्यामधलं सगळं काही षडविकार नष्ट व्हावे, आपलं देह पवित्र व्हावं आणि या पवित्र पावन देहामध्ये असलेला अनोमल कार्मिक मल हे जे 3 मल आहेत तर हे 3 मल या ठिकाणी धुवून जावे आणि आम्ही असे शुद्ध भाव ज्याचा देवांकित तयाचा शुद्ध भाव होतो आणि शुद्ध भाव झाल्यानंतर मग देव भाविकाच्या अंकित येतो आणि अंकित आल्यानंतर मग आम्हाला आनंदी आनंद होतो. आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. मग जिकडे पाहावं तिकडे आनंद होतो. तुम्हाला माहित आहे आता ह्या वेळेला प्रत्येक झाडाची पानगळ होऊ लागलेली आहे, होऊ लागली की नाही? सगळ्या झाडाची पानं गळत आहेत आणि चैत्र महिना झाल्यानंतर सुरुवात झाली की सगळ्या झाडांना पालवी फुटते. का पाऊस असतो का त्या वेळेला? असतो का पाऊस? ऊन रखरख करत असतं तरी सुद्धा त्या ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये झाडाला सगळ्या पालवी फुटते. त्यावेळेला भगवान शिव परमात्मा आनंदित होतो आणि आनंदित झाल्यामुळे सर्व चराचर हे प्रसन्न होतं आणि प्रसन्न मुखाने भगवंताचं चिंतन करत असतं. म्हणून या ठिकाणी चैत्र वारी करायला कुठं जातात लोक? कुठे जातात? शिंगणापूरला शंभू महादेवाच्या ठिकाणी जातात आणि या शंभू महादेवाला जाऊन या ठिकाणी जल समर्पित करतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एकादशीला पंढरपूरला जातात आणि बार्शीला शिंगणापूरला जातात. म्हणून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या वेळेला प्रसाद घेतो त्यावेळेला आपणाला सद्गुरुनाथापाशी जायला पाहिजे, भगवान शिवपरमात्म्यापाशी जायला पाहिजे. आणि म्हणून आपण प्रत्येक या ठिकाणी साधू संत महंत या सर्वांनी ज्या वेळेला आपल्याला प्रसादाची महती कळते आणि प्रसाद घेतात आणि प्रसाद घेतल्यानंतर या देहाचं सार्थक करतात त्यावेळेला या ठिकाणी भगवान शिवपरमात्मरूपी स्वरूप गुरुरूपाला स्मरण करतात आणि तिथं जाऊन प्रसाद घेतात आणि प्रसाद घेऊन प्रसन्न होतात. आणि प्रसाद घेऊन मग शेवटी काय करतात? हे असा प्रसाद या ठिकाणी घ्यायचा असेल तर कसा घ्या म्हणून
अशा प्रकारचा प्रसाद लक्ष्मण मने घ्या हो जन्म मृत्यू. आणि असा प्रसाद घेतल्यानंतर माणसाची अवस्था काय होते तर जन्म मृत्यू हे चुकवायचं आहे म्हटले. जन्म घेताना पण माणसाला यातना असतात आणि मरताना माणसाला यातना असतात. सुख त्याच्यात पण नाही आहे. मग म्हटले कसा तरी आपण जन्म घेतला तर या संसारामध्ये तरी सुख आहे का? त्या संसारामध्ये पण सुख नाही आहे. मग सांगितलं परमार्थामध्ये सुख आहे का? परमार्थ नाही लेकुरांच्या गोष्टी. परमार्थामध्ये सुद्धा सुख नाही आहे. सुख आहे तरी कुठं? सुख हे नामामध्ये आणि हे नामामध्ये असलेले सुख आपण घेतो. म्हणून आपण नमः शिवाय नमः शिवाय हो नमः शिवाय नमः शिवाय. वेळेच्या अभावी मी घेत नाहीये. नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र म्हणीत सदा. नमः शिवाय मंत्र म्हटल्याने काय होतं? मंत्र हा 7 कोटी मंत्रामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेला हा नमः शिवाय मंत्र आहे. आणि हा नमः शिवाय मंत्र आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेस किती अक्षराचा मंत्र आहे? फक्त 5 अक्षराचा मंत्र आहे, पंचाक्षरी. आणि हा पंचाक्षरी मंत्राचा जप आपण करत असताना आपल्या शरीरामध्ये 5 इंद्रिय आहेत. आणि या 5 इंद्रियाचं एक बीज मंत्र कोणता असेल तर ह्या नमः शिवाय मंत्रामध्ये आहे. तुम्हाला माहित आहे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश किती आहे? 5 आहे. हे 5 आणि हे 5 या सर्वांचा मिलाप ज्या वेळेला होतो आणि त्यानंतर या नमः शिवाय मंत्राचा आपण ज्या वेळेला जप करतो त्यावेळेला महाराज प्रत्यक्षात आपल्या शरीरामधले जे अवयव आहेत ते जागृत होतात आणि जागृत झाल्यानंतर आपली उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि उन्मनी अवस्था प्राप्त झाल्याबरोबर आमच्या नाभिकमलापाशी असलेली जी वेटोळा घालून बसलेली नागिन आहे ते ऊर्ध्वमुखी होते. आणि ऊर्ध्वमुखामध्ये झाल्यानंतर जे जे आपल्याला भजन या ठिकाणी नमः शिवाय चढत जातं त्यावेळेला ती नागिन वरती जाते. आणि ज्या वेळेला ब्रह्म कमळापाशी येते, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी येते त्यावेळेला त्या ब्रह्मरंध्राचा जो फुलाचा सुगंध आहे त्या सुगंधावरती फणा काढून या ठिकाणी डुलत असते, त्याचा आस्वाद घेत असते. त्यावेळेला आम्ही चारी मुक्तीदायक दाता उदार कल्पतरू अशा पद्धतीचं आम्ही कार्य करू शकतो. चारी मुक्ती आम्हाला प्राप्त होतात ते कशामुळे तर गुरुच्या मुखातून आलेला पंचाक्षरी मंत्ररूपी प्रसाद या ठिकाणी आपण घेतल्यानंतर आम्हाला ही अवस्था प्राप्त होते. शिवार आणि ही अवस्था आम्हाला प्राप्त होण्यासाठीच हा सर्व अट्ठास आहे. 4-5 दिवस जर आपण या ठिकाणी अखंड शिवनामक सप्ताह करतो, त्या ठिकाणी परमरसाचं पारायण करतो आणि पारायण करत करत भगवान शिवपरमात्म्याचं या ठिकाणी चिंतन करत असतो. चिंतनामध्ये आम्हाला लक्षात असलं पाहिजे की नमः शिवाय आपण जरी नकळत जरी म्हटलं, शास्त्रामध्ये सांगतात नकळोनी अर्थ पाठकरी भावे तोही ज्ञान पावे शिवकृपे. नकळत जरी आम्ही म्हटलं, जसं तुम्ही काल शिवरात्रीला पारायण कशाचं केलं? परमरसाचं पण केलं आणि कोणी शिवलीलामृत ग्रंथाचं पण केलं. आणि त्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये नकळत पारद्यानी काय केलं? हे वेडे काय अक्कल आहे की नाही, यांना कळत नाही काय नमः शिवाय मंत्र म्हणतात, यांना काय कळत नाहीये. म्हणून या ठिकाणी तो त्यांची निंदा करत होता आणि अनायास तो बेलाच्या झाडावर होता आणि म्हणून पुढचं काही दिसत नाही म्हणून एक बेलाचं पान काढायचा आणि फेकून द्यायचं. यांना काय कळत नाही म्हणजे नमः शिवाय म्हणतात असं म्हणत त्यांनी काय केलं? बेलाची पानं खाली टाकली
आणि बघा नायासे मन होत सोन मन निश्चयसी जाणं साधकाशी. ज्या वेळेला ही साधना सिद्ध होते त्यावेळेला भगवान शिव परमात्मा स्वयं त्या ठिकाणी खाली येतो आणि त्या पारद्याची बेलाची पानं एक एक त्या महादेवाच्या पिंडीवरती पडतात आणि महादेव प्रसन्न होतो. महाराज नकळणी अर्थ पाठ करी भावे झाला की नाही. तोही ज्ञान अखंड ज्ञान प्राप्त झालं. कशामुळे तर नमःशिवाय मंत्र जपामुळे. आणि हा नमःशिवाय मंत्र जप आपल्या प्रत्येकाच्या हृदय अंतःकरणामध्ये असणं आवश्यक आहे. कारण आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळं विराजमान आहे. पंच इंद्रिय आमच्या शरीरामध्ये आहेत. मग तिथं अमुक अमुक जातीचं आहे त्याला अमुक अमुक पंचेंद्रिय आहेत असं काय आहे का? नाही तसं काय. म्हणून सांगतात जाती कोळ गोत्र न पाही शंकर आणि भक्ताचे माहेर स्वामी माझा. अशा प्रकारचं ज्ञान देणारा तो भगवान शिवाय. आणि तो आजचा प्रसाद कुठला आहे? मग आता कीर्तन संपत आले म्हणजे संपल्याचं जमा आहे. मग आता प्रसादाचं कीर्तन झालं आहे. मग मी आता प्रसादावर कीर्तन केलंय आणि मग प्रसाद कोणता सांगितला मी तुम्हाला? प्रसाद घेता श्री स्वामी आता सांगितलं होतं गुरुच्या वाणीतून. अहो कीर्तन ज्यावेळी तुम्ही कीर्तनाला बसताना पूर्ण कीर्तन नका ऐकत जाऊ, परंतु महत्वाचा गाभा मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आजचा आपण प्रसाद घेतोय आणि प्रसाद हा अन्नमय प्रसाद तुम्हाला कीर्तनकार देत नसतात. तर तुम्हाला अन्नमय प्रसाद कोण देतात? तर इथे व्यवस्थापक मंडळ देतात. आणि कीर्तनकार काय देतात? तर या 7 दिवसामध्ये चालत असलेल्या नामामधला मंथन करून एक नाम देतात आणि ते एक नाम म्हणजेच प्रसाद आहे. आणि ते प्रसाद म्हणजे नमःशिवाय प्रसाद आहे. शिवाय मग आता लक्षात आलं का काय प्रसाद आहे? सगळ्यांनी सांगा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जे जे म्हणणार ना मनातल्या मनात म्हणतात ना त्यांना देव बघेल बरं का. मुखाने मोठ्याने नाव घ्या जेणेकरून आतमध्ये बसलेला भगवंत आपल्या नामामध्ये यायला पाहिजे आणि नामामध्ये नाचायला पाहिजे. अशा प्रकारचं नाम आमच्या मुखात असलं पाहिजे. म्हणून मनात म्हणू नका तर मुखात म्हणा. आणि सांडोनी आळस लाज अभिमान करावे भजन प्रेमानंदे. आणि मग शिवहार शब्दाची करुणी आरोळी लावावी देवळी दास माझी. आणि मग सांगतात अशक्त मी आहे दुर्बळ सर्वता म्हणून या माथा. आता कोणाच्या पायी आहे सांगा? श्रोतियाच्या पायी. म्हटलं का कीर्तनाच्या पायी? कीर्तनकाराच्या पायी? श्रोतियाच्या पायी. कारण श्रोत्यानेही सगळं घेतलेलं असतं. म्हणून या ठिकाणी श्रोता सर्वश्रेष्ठ ठरत असतो. आणि श्रोता सर्वश्रेष्ठ ठरण्यासाठी आपण सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हा नाद त्या भगवान शिवपरमात्म्याशी पोहोचवणं
हाच प्रसाद आहे. आणि प्रसादातला सर्वात मोठा गाभा कोणता असेल, आजच्या कीर्तनातला मोठा गाभा कोणता असेल तर फक्त नमः शिवाय हे 5च मंत्र आहेत आणि 5च शब्द आहेत. आणि ही सगळ्यांनी 5 शब्द अखंडपणे जतन करा, जप करा. गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करा, कपाळावर भस्म धारण करा, मुखात नामस्मरण करा आणि गळ्यात लिंग धारण करा. माझे हृदय भुवन मग मना करा आपुले सिंहासन. आणि हे सिंहासन आपलं करून त्या भगवान शिव परमात्म्याला समर्पित करा. आणि ही समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण इथंच आलेलो आहोत. आजचा हा कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. खरोखर तुम्हाला लवकर येऊन वेळ भरपूर द्यायला पाहिजे होता, परंतु कार्यक्रमाच्या अभावाने थोडासा वेळ झालेला आहे. आणि असंच या ठिकाणी पुढे कधी संधी मिळाली, आता मला वाटतं जवळजवळ 10-12 वर्षानंतर आज मी तुमच्या गावाला आलोय. आणि असंच कधीतरी पुन्हा अजून 10-15 वर्षांनी कधी आलो तर पुन्हा अजून एकदा तुम्हाला नामस्मरणाचं चिंतनाची वेळ देऊया. अशा प्रकारचं कार्य करत या ठिकाणी आज भरपूर या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे थोडक्यात या ठिकाणी कार्यक्रम उरकत आहे. तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की नमः शिवाय मंत्र हा सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. तो मंत्र कशासाठी आहे हे पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारचं कार्य करत असताना मी जसं तुमच्याकडे उशिरा आलो तसं तुम्ही सुद्धा एकदा माड्याला उशिरा होणं या असं या ठिकाणी निमंत्रण देतो. आणि त्या ठिकाणी एक वेद पाठशाळा चालू आहे. त्या वेद पाठशाळेमध्ये असे लहान लहान मुलं या ठिकाणी अध्ययन करतात. मग तिथं लिंगायत मुलं पण आहेत आणि माहेश्वराची मुलं पण आहेत. आणि सर्वांना तिथं ती पाठशाळा खुली आहे, कारण आज संस्काराची गरज आहे. आणि हा संस्कारात बीजर उच्चते. संस्कार जर लहान मुलांना असतील तर या ठिकाणी पुढे आपला धर्म टिकेल, मानवतत्व टिकेल, अन्यथा सर्व टिकणार नाही. म्हणून या ठिकाणी या भागात आपण पाठशाळा सुरुवात केलेली आहे. तर त्या पाठशाळेमध्ये सुद्धा आपल्याकडे असलेले विद्यार्थी 5वी पासून 8वी पर्यंतची विद्यार्थी आपण प्रवेश घेतोय. तर या ठिकाणी पुढल्या वर्षीच्या याच्यामध्ये आपल्याला जर कुणाला पाठवायची असतील मुलं तर पाठवू शकता. जर आपल्याकडे मुलं पाठवायची इच्छा नसेल किंवा मुलं येत नसतील तर या ठिकाणी त्या पाठशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी अन्नदान करू शकता, काहीतरी वही पेन दान करू शकता, काही वस्त्र दान करू शकता. अशा पद्धतीनं सगळ्यांनी कोणी काही अशा पद्धतीचं कार्य करू शकता. आणि असं कार्य करून त्या पाठशाळेला सुद्धा आपण मदत करू शकता. असं कार्य करत असताना आपण सुद्धा एकदा माड्याला येऊन माड्याला मठामध्ये भेट दिली पाहिजे, कारण गुरुच्या ठिकाणी भेट देणं फार महत्त्वाचं असतं. गुरु तुमच्यासाठी धावत पळत येतात, मग शिष्याने पण कधीतरी एकदा धावत पळत माड्याला यायला पाहिजे. अशा प्रकारची गुरुची इच्छा असते, कारण आईला वाटतं की लेकरू आपल्याकडे यावं. म्हाताऱ्या माणसाला विचारा, एखादं त्यांचं लेकरू कुठंतरी परगावी शिकायला असावं किंवा कुठंतरी नोकरीनिमित्त गेलेलं असावं, त्या आईचं लक्ष कुठं असतं? लेकरू कधीतरी आमच्याकडे यावं, 2 घास माझ्या हस्ते बनलेले खावे किंवा माझ्यापाशी थोडा वेळ बसावं अशी इच्छा असते. तसंच या ठिकाणी तुमचं माहेर घर म्हणजे कोणतं आहे तर गुरुघर असतं. तर त्या गुरुच्या घरामध्ये तुम्ही सगळेजण या ठिकाणी लेकराप्रमाणे यावं आणि बसून या ठिकाणी 2 घास खावे अशी आमची पण इच्छा असते. आणि अशीच या ठिकाणी इच्छा तुम्हाला देऊन तुम्ही सर्वजण याला अशी इच्छा बाळगून वाणीला विराम देतो. आणि शिवाद्वारे उभे संताचे मन माझी दीपक आनंदाचे छाया गणपती